आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेमध्ये पार पडली बैठक. अधिवेशनाच्या आजच्या 5व्या दिवशी राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाल्याचा विरोधकांचा दावा. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध असतानाच तिथे हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागवण्यात आलेली झाडं आज दुपारी नाशकात पोहोचणार. नाशिककरांच्या भूमिकेकडे नजरा. नागपुरात एका बसवर अज्ञाताकडून हल्ल्यादरम्यान हलबा एकता जिंदाबाद अशा घोषणांचा परिसरातून आवाज. अधिक तपास जारी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 76वी जयंती. या निमित्तानं भगवानगडावरून पंकजा मुंडे उपस्थितांना करणार संबोधित. लाडकींना 2100 द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना घरी बसवेन. उद्धव ठाकरेंचा महायुतीला सज्जड दम. सागरा प्राण तळमळला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अमर काव्याला आज 116 वर्ष पूर्ण. त्यानिमित्ताने आज अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अमित शहा देखील राहणार उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.